नमस्कार मित्रांनो, कसं आहेस तुम्ही? माझं नाव विराज. तर सर्वात आधी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आजपासून मी नवीन माझी व्लॉग्सची जर्नी सुरू करत आहे. त्यासाठी प्लीज मला सपोर्ट करा. तर आज गुरुवारची पूजा मम्मीने मांडलेली आहे. कशी वाटली पूजा? आता आपण जाऊया मम्मीकडे. मम्मी आज बनवणार आहे वरीचा भात. इथून पुढे आता माझी मम्मी सांगणार आहे की हे माझ्या मम्मीने कसे बनवले आहे. चला बघूया. सगळ्यात पहिल्यांदा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मी आज बनवत आहे, गुरुवार असतो आणि वरीच्या भातासोबत आपण बटाट्याची आमटी खातो. त्या आमटीसाठी जो मसाला आपण करणार आहोत त्याची ही रेसिपी आहे. त्याच्यासाठी आपण घेतले थोडं कोथिंबीर, 3 मिरच्या, थोडंसं जिरं आणि शेंगदाणे. आधी हे सगळ्यात पहिल्यांदा आपण वाटून घेणार आहोत, बारीक करणार आहोत. खायचं असेल तर तुम्ही खोबरंही टाकू शकता, तेही तुमच्या आवडीनुसार. आता आपण रेसिपीला सुरुवात करू. सर्वात आधी आपण आमटी बनवून घेऊ. साधारण 2 चमचे तेल घालू. तेल चांगलं कडकडीत टाकून देऊया. तेल तापले त्यात आपण जिरं घालू. केलेला मसाला आपण त्यामध्ये सोडून देऊ. थोडंसं हलकं बारीक गॅसवर हे परतूया आपण. मीठ घालूया. मी ह्यामध्ये उकडलेले बटाटे टाकते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कच्चा बटाटा बारीक चिरून सुद्धा ह्यात घालू शकता, पण मला उकडलेला बटाटा आवडतो त्यामुळे मी उकडलेला बटाटा वापरते. आपण चांगलं तेल सुद्धा करू. पाणी घालू शकता. नंतर आणि बोलायचं की ह्याच्यात. तुम्हाला घट्ट हवं आहे, पातळ हवं आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला ते आवडेल खायला त्या पद्धतीने तुम्ही यात पाणी टाकू शकता. वॉर्म वॉटर आहे. आता हे उकळी येऊ दे, तोपर्यंत आपण भाताकडे वळू. काही जण मीठ घालून नुसता हा तांदूळ शिजवतात, पण आम्ही कोल्हापूरमध्ये राहत असतो त्यामुळे कोल्हापूरमध्ये तर हा भात मसाले भातासारखाच करतात. फक्त त्यामध्ये जिरं ॲड केलं जातं, 1 मिरची ॲड केली जाते, बटाटा ॲड केला जातो, थोडंसं 1 चमचा तूप, साजूक तूप, कोथिंबीर. काही ठिकाणी कोथिंबीर वापरत नाहीत, काही ठिकाणी जिरंही वापरत नाही. जिरं आणि कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा नाही सुद्धा, पण आमच्या इकडे हे चालतं त्यामुळे आम्ही वापरतो. तेल ॲड करू पहिला, 1 चमचा किंवा 2 चमचे जसं तुम्हाला हवं तसं तेलाचं प्रमाण असेल. 1 चमचा तूप, काही नाही टाकतो. थोडं जिरं घालूया.
जिरं गरम झालं की त्यामध्ये आपण मिरची घालू. थोडंसं परतून घेऊया. मिरची तडतडली की आपण उकडलेला बटाटा चिरून घेतला तो आपण परत टाकू. माझी ही पहिली त्यामुळे काही चुकलं असेल तर मला समजून घ्या. थोडंसं मीठ घालू आपण तेलात. परतून झालाय त्यात आपण हे तांदूळ घालू आणि हाही चांगला असा तेलात परतून घेऊ आपण छान असं. भात चांगला परतलाय सोनेरी रंग येऊस्तोपर्यंत. त्यात आपण 2 चमचे शेंगदाणे ॲड करू. 2 ते 2.5 चमचे. मीठ आधीच घातलं होतं जेवढं मला हवं आहे तेवढं. पुन्हा एकदा आपण एकजीव करून घेऊ. तुम्ही दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता, छान लागतो. पण आमटी सोबत पहिल्यापासून खात आली. म्हणजे हा भात मला आधी आवडत नव्हता पण आता खूप आवडतो. थोडं गरम पाणी टाकू आपण शिजण्यासाठी. ह्या भाजीत खूप लागतं. हा आपल्या नॉर्मल तांदळासारखा नाही आहे. हे भात तांदूळ पाणी खूप घेतं शिजण्यासाठी, नाहीतर असं डाळे टाईप लागतं. त्यामुळे पाणी जरा जास्तीलाच घातलं तर चालेल. कुकर आहे लावून टाकतो आपण. 2 शिटी घेऊ. हा झाला आपला रेडी वरीचा उपवासाचा भात. त्याच्यावर आपण ही आमटी आपल्याला सगळीप्रमाणे जरी लागली तरी आपण घेऊया. आणि पहिलं ताट आपण स्वामी महाराजांना दाखवूया. चला आपलं ताट बनत आहे. आमटी टाकत आहे मम्मी. चला आता मी बसलेलो आहे, आता जेवणार. तुम्ही ट्राय करू शकता घरात. हे खूप टेस्टी असणार मला माहिती आहे. चला ट्राय करूया. मस्त आहे. वाह. वाह. धन्यवाद.